नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सुकन्या मावशीने आणि कलाने मिळून काजूला खूप छान असं सजवलेलं असतं, परंतु काजू मात्र त्यातून अजिबात सॅटिस्फाईड नसते. ती म्हणत असते की अगं कलाताई, हे काय करून ठेवलं माझं, आणि ही अशी जाऊ का मी बाहेर, माझी सगळी इज्जत निघून जाईल. तेव्हा संगीता तिला म्हणते की अशी ओढणी नाही घेतली तर इज्जत ऑलरेडी निघून जाणार आहे तुझी. संगीता काजूला काळ्या टीत लावत असते. काजू म्हणत असते की आई ऐक ना, मी एक काम करते, मी एकदम डार्क कलरची जीन्स घालते आणि एकदम कडक इस्त्रीचा शर्ट सुद्धा घालते आणि कॅप घातल्याशिवाय मी बाहेरच जाऊ शकत नाही ग. संगीता म्हणत असते की अगं सुकन्या, तुला काय सांगू, ह्या काजूच्या टाइमला मला असं वाटायचं ना की मला मुलगा होईल, पण बघ काय झालं. तर काजू म्हणत असते की अगं आई, मग मी झालीये ना मुलासारखी, आता मला माझे कम्फर्टेबल कपडे घालू देत ना, मी माझ्या कपड्यांमध्ये अगदी कम्फर्टेबल असते, कुठेही बसा, कुठेही लोळा, कोणालाही धोपटा, काहीही करा. कला म्हणत असते की आज नैनाताईसाठी स्पेशल दिवस आहे की नाही, प्रत्येक ड्रेसची एक स्टाईल असते, मग आज ह्या ड्रेस मध्ये तू स्टाईल कर. सुकन्या म्हणते की अगं काजू, तू खरंच किती स्टायलिश दिसते. तर काजू म्हणत असते की आपल्याला वगैरे हे स्टायलिश वगैरे काही जमणार नाही. कला म्हणत असते की का नाही जमणार काजू तुला, मी आहे ना, मी तुला शिकवते. कला आता सुकन्याच्या हातामध्ये बांगड्या घालते. संगीता म्हणते की चला आवरा पटपट आता. सुकन्या आता काजूच्या खांद्यावर ओढणी टाकते आणि म्हणते की ही ओढणी अजिबात हलता कामा नये, दिवसभर अशीच राहायला पाहिजे. तितक्यात बाबा तिथे येतात आणि म्हणतात की काय चाललंय तुमचं, चला लवकर. तर सुकन्या म्हणते की एकदा काजूकडे बघा. आता बाबा जेव्हा काजूकडे बघतात तेव्हा बघतच असतात. बाबा म्हणतात की अरे माझ्या देवा, काजू की काय ही, आणि किती छान दिसतेय. काहीही मना संगे, आपल्या तिघी पोरी सुद्धा खूप छान दिसतात आणि अगदी तुझ्यावर गेलात हा. संगीता खूप लाजत असते. तर बाबा म्हणत असतात की आपली काजू किती सुंदर दिसतीये आणि किती मोठी दिसतीये. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काजू म्हणत असते की बाबा तुम्ही पण ना, तुम्ही लोकांना इम्पॉसिबल आहे खरंच. तर आता काजू तिथून निघून गेलेली असते, बाबाही तिच्या मागून निघून जातात. तर संगीता मात्र खूप लाजत असते आणि सुकन्याच्या गळ्यात पडून ती म्हणत असते की किती दिवसांनी मला हे सुंदर म्हटले, आणि लाजत लाजत आता ती बाहेर निघून जाते. तर सुकन्या आणि कला एकमेकींना टाळ्या देऊन हसत असतात की आईचं काही नवीनच. काजू आता रॉकेटला काम सांगण्यासाठी रॉकेट जवळ आलेली असते आणि म्हणते की रॉकेट. तर रॉकेट म्हणतो की हा बोल काजूभाई, आणि काजूकडे बघतो आणि म्हणतो की सॉरी काजूबाई. काजू म्हणते की भावा, आता तू तरी डोक्यात नको ना जाऊ माझ्या, तू खाली बस बरं, तुझ्या पायाला लागलाय ना, आणि मला सांग आता ती सिस्टम वगैरे रेडी आहे ना. तर रॉकेट सांगतो की हो रेडी. पाहुणे मंडळी सुद्धा जमलेले असतात. तर संगीताच्या दोन मैत्रिणी तिथे येतात आणि संगीताला म्हणतात की काय मग संगे, कशी आहेस, आणि तुझी काजू कुठं दिसत नाही ग. संगीता म्हणते की थांबा एक मिनिट. आता संगीता काजूला तिथे घेऊन येते आणि म्हणते की बघा माझी काजू नाही काजल. आता त्या बायका काजूला बघून खूप सरप्राईज होतात आणि म्हणतात की बापरे किती सुंदर दिसते काजल. काजू म्हणत असते की यार काही पण बोलता तुम्ही, आणि मग बाह्या सावरत पुन्हा ती तिथून निघून जाते. तर आता इकडे अद्वैत, सरोज, रजनी सगळे संगीताला जाण्यासाठी निघालेले असतात. रोहिणी मात्र मनामध्ये म्हणत असते की जितकं खुश व्हायचं आहे तितकं खुश होऊन घ्या, कारण त्यानंतर खुश होण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागणार आहे. तर कला आता स्टेजवर उभी असते आणि सांगते की लाईट्स ऑफ. आता लाईट्स ऑफ झाल्यानंतर नवरीची एंट्री होणार असते, म्हणजेच नैनाची एंट्री होणार असते. नैनाने आता तिथे एंट्री घेतलेली असते. सर्वजण नैनाकडेच बघत असतात. नैना खूप सुंदर दिसत असते आणि मग कला आता नैनाचा हात धरून नैनाला खाली बसवते. कला ही सूत्रसंचालन करत असते आणि कला म्हणत असते की आज आपण इथे खूप धमाल करणार आहोत आणि आता आपल्या पुढे एक जोडी येणार आहे आणि ती आपल्या पुढे धम्माल डान्स सादर करणार आहे. कला रॉकेटला म्हणते की रॉकेट हो जाऊ दे. आता रॉकेटने हा नवरा असला हे गाणं लावलेलं असतं आणि त्यावर संगीता आणि बाबा डान्स करत असतात. त्यांचा डान्स इतका फनी असतो की बाकीचे सर्वजण हसत असतात आणि मज्जा घेत असतात. तर बाबा मात्र गाण्यावर ठुमके सुद्धा लावत असतात. त्यानंतर अगं अगं म्हशी या गाण्यावर देखील ते डान्स करतात. तर संगीता आणि बाबांचं गाणं तर झालेलं असतं, परंतु संगीता गाणं झाल्यानंतर सुद्धा खूप लाजत असते. सुकन्या म्हणत असते की संगीता अगं काय नाचली आहेस तू. तर नैना बाबांना म्हणत असते की बाबा तुमचं हे छुपं टॅलेंट तर मला काही माहितच नव्हतं. नैना म्हणत असते की मम्मा अगं तू पण किती धमाकेदार नाचली आहेस, माहिती आहेस का तुला. संगीता म्हणते की अगं मगाशी तुझ्या बाबांनी माझं कौतुक
केलं ना म्हणून मला जरा जास्त जोर आला नाचायला. त्यानंतर कला आणि काजू या दोघीही नैनासोबत डान्स करत असतात. नैनाला मध्ये नवरी उभं करून गुलाबाची कळी या गाण्यावर पहिल्यांदा त्या डान्स सादर करतात आणि मग त्यानंतर नवरीला घुंगराची गाडी या इमोशनल गाण्यावर त्या डान्स करत असतात. आता त्या तिघी बहिणींना एकत्र बघून मात्र बापूंच्या आणि संगीताच्या डोळ्यात पाणी येत असतं. सगळीकडे खूप इमोशनल वातावरण पसरलेलं असतं आणि ह्या तिन्ही बहिणींपैकी आता एका बहिणीची सासरी जाण्याची वेळ झालेली असते. त्यामुळे कला, काजू आणि संगीता खूप इमोशनल झालेल्या असतात. तर नैना देखील खूप इमोशनल झालेली असते. नैना संगीताकडे बघते तर संगीताच्या डोळ्यात पाणी असतं. तर नैना आता पुढे जाते आणि संगीताला देखील स्टेजवर घेऊन येते आणि मग तिघीही मिळून स्टेजवर रडत असतात. रॉकेट येतो आणि म्हणतो की अगं मावशे, किती रडताय तुम्ही, आणि आता तुम्ही जर रडायला लागल्या ना तर इथे डायरेक्ट पूरच येईल. आता अजिबात रडायचं नाही हा, फक्त नाचायचं. तर इकडे अद्वैत मात्र सर्वांना गाडीमध्ये घेऊन येत असतो. सोहम मात्र अद्वैतला तेव्हाही सोडत नाही, तेव्हाही चिडवत असतो की अद्वैत दादा गाडीवर लक्ष दे, कारण आपल्याला गाडीनेच नैना वहिनीच्या इथे जायचंय. तर रॉकेट आता स्टेजवर येतो आणि रॉकेट सर्वांना सांगतो की तर आपल्या सर्वांना आज इथे एक सरप्राईज भेटणार आहे, कारण कला तिची कला स्टेजवर सादर करणार आहे. तर कला म्हणत असते की रॉकेट अरे काय. संगीता आता कलाकडे येते. संगीता कलाला म्हणत असते की जा बरं तू डान्स कर बरं स्टेजवर जाऊन. संगीता आता कलाला स्टेजवर घेऊन जाते आणि म्हणते की घाबरायचं काही कारण नाही, अजिबात घाबरायचं नाही, आणि तुला मी जो लहानपणी डान्स शिकवला होता ना तो कर. तर कला आता नवरी आली या गाण्यावर डान्स करत असते आणि ती खूप सुंदर डान्स करत असते. तिला सर्वजण प्रतिसाद देत असतात आणि नेमकं अद्वैत चांदेकर आणि चांदेकर फॅमिली आता तिथे आलेले असतात. अद्वैत जेव्हा आता कलाला तिथे बघतो तेव्हा आता त्याच्या डोक्यात जाते कला. अद्वैत आता संगीताला विचारतो की हा काय प्रकार आहे आणि ही मुलगी इथे काय करतीये, हिचा काय संबंध आहे तुमच्याशी. आता आजूबाजूच्या बायका म्हणत असतात की हे असं का बोलताय आणि कलाबद्दल असं का म्हणताय, हे कला तर नैनाची बहीण आहे ना. संगीता आता त्या बायकांना म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवायला जा, आणि सगळ्या पाहुण्यांना आता काढून देते. संगीता म्हणत असते की हो अद्वैतराव, तुम्ही समजताय तसं काहीच नाही हो, तू जा बरं सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक घेऊन ये. अद्वैत म्हणतो की आम्ही काही कोल्ड्रिंक प्यायला नाही आलो इथे, आम्ही हा सोहळा एन्जॉय करायला आलो होतो, परंतु आम्ही एन्जॉय करायला आलो तर ही मुलगी आम्हाला इथे दिसली. संगीता म्हणत असते की विहीनबाई जरा मला समजून घेतात का. सरोज म्हणते की समजून तुम्ही आम्हाला घ्यायला हवं, आज माझ्या मुलाच्या आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे त्याला आवडेल असं सरप्राईज मिळालं पाहिजे ना. तुमच्या स्टेजवर ही मुलगी नाचते जिने माझ्या मुलाला प्रचंड मनस्ताप दिलाय, आणि फक्त त्यालाच नाही तर अख्ख्या फॅमिलीला त्रास दिलाय. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सरोज संगीताला विचारत असते की अख्ख्या कोल्हापुरामध्ये तुम्हाला हीच मुलगी सापडली का डेकोरेशनसाठी. संगीता म्हणते की आम्ही 10 लोकांना विचारलं, त्या सर्वांनी आम्हाला हिचंच नाव सुचवलं. अद्वैत नैनाला म्हणत असतो की नैना, जेव्हा जेव्हा मी इथे तेव्हा तेव्हा मला ती मुलगी दिसते, त्या मुलीला मला त्रास द्यायचाच असतो का. नैना अद्वैतला म्हणत असते की आपण सगळे एकत्र असताना तुझा काय तिच्याशी संबंध आहे. त्यानंतर सोहम स्टेजवर जाऊन म्हणतो की आपण दोघं फक्त डान्स नाही करणार तर बाकी सर्व डान्स करणार आहेत. आणि मग त्यानंतर सर्वजण आता स्टेजवर जातात आणि सर्वजण डान्स करत असतात. कलाला देखील सोहमने डान्स करायला नेलेलं असतं आणि अद्वैत आणि कला आता एकमेकांच्या समोरासमोर डान्स करत असतात. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.